let us turn to Mark 4th chapter. मार्कृत शुभवर्तमान आणि याचा 4था अध्याय 15 and 14, 15 and 16. 14, 15 आणि 16 हे वचन. The sower soweth the word of God. पेरणारा देवाचे वचन पेरतो. What does the Bible say about God's word? देवाच्या वचनाबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणतं? Heaven and earth may pass away, but not a jot or tittle of my law. आकाश व पृथ्वी ही नाहीशी होतील, पण माझी वचनातलं एक काना मात्रा देखील नाहीसा होणार नाही. Until all be fulfilled. सर्व ते परिपूर्ण होईपर्यंत माझं वचन निकामी होणार नाही. Then in Hebrews 4:12, what more do we see about God's word? देवाच्या वचनाबद्दल इब्री 4:12 मध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे? The word of God is living and powerful. देवाचं वचन हे जिवंत आणि सामर्थ्यशाली आहे. Sharper than any two-edged sword. दुधारी तलवारीपेक्षा ते तीक्ष्ण आहे. Dividing asunder between the soul and spirit. जीव आणि आत्मा हे भेदून ते आरपार जाणार आहे. Searching the thoughts and intents of the heart. आणि आपले सजीव आणि आत्मा विचार आणि हे भेदून ते आरपार जाणार आहे. See folks, आणि बघा प्रियांनो, when the Spirit of God touches us, जेव्हा देवाचा आत्मा आपल्याला स्पर्श करतो, then our ears begin to hear मग आपले God's voice. आपले कान जे आहेत ते देवाचं वचन ऐकू शकतात. Our understanding is open. आपली समज बुद्धी उघडी होते. See, so many people have a Bible in their families or in their hands. आणि त्यांच्या हातामध्ये काही लोकांच्या कुटुंबामध्ये हातामध्ये पवित्र शास्त्र असतं. पण it's not seen in their action. पण ते त्यांच्या कृतीमध्ये दिसून येत नाही. You know, a dead man does not need any food. आणि मृत झालेल्या माणसाला कुठल्याही प्रकारे अन्नाची गरज नसते. Or take a very sick man. किंवा अतिशय आजारी असलेल्या माणसाला घ्या. He loses his appetite. He says, I have no desire to eat. त्याचं खाण्यावरची वासना उडून जाते. तो म्हणतो मला काही अन्न खावंसच वाटत नाही. So people are either very sick in their soul, एकतर लोक त्यांच्या आत्म्यामध्ये आजारी, dead in their spirits. ते एकतर आजारी असतात किंवा आपल्या आत्म्यामध्ये मृत झालेले असतात. So that they have no hunger for God's word. पण देवाच्या वचनासाठी त्यांच्या मनामध्ये भूक नसते. So what do? आणि ते काय करतात मग? Their Bible is gathering dust. They don't study it every day. आणि त्यांच्या बायबलवरती धूळ साठलेली असते. दर दिवशी ते त्याचा अभ्यास करत नाही. And the word of God does not bring forth any fruit in their life. त्यांच्या जीवनामध्ये देवाचं वचन कुठल्याही प्रकारचं फळ देत नाही. And their conscience also does not trouble them. It's dead. आणि त्यांची सद्विवेक बुद्धी पण त्यांना त्रास देत नाहीत, कारण ती मृत झालेली असते. Now, but when conventions come or Christmas comes, किंवा एखाद्या मीटिंग जेव्हा येतात किंवा ख्रिसमस येतो, oh, they illuminate the whole place. They are very active. आणि मग ते सगळीकडे रोषणाई करतात आणि ते कृतिशील होतात. That is soulish religion. आणि हा अगदी उथळ असा धर्मविश्वास आहे. What did the Lord Jesus say? प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला? The sower soweth the word. पेरणारा वचन पेरतो. Sometimes our young people have heard the word of God in our houses, in our meetings from childhood.
अगदी लहानपणापासून आमची मुलं घरामध्ये मीटिंग मध्ये देवाचं वचन ग्रहण करतात. But when they go to high school and college, जेव्हा ते हायस्कूल मध्ये किंवा कॉलेज मध्ये जातात, you know how people are. आणि मग लोक They see all the show and all the vanity. आणि मग सगळे ते दिखावपणा बघतात, व्यर्थ गोष्टी पाहतात. And they see money being spent by other boys and आणि girls. दुसऱ्या मुलं मुली पैसे खर्च करताना ते पाहतात. You know, my father never gave me any pocket money. माझ्या वडिलांनी खर्चासाठी मला कधीही पैसे दिले नाही. And I never asked him for pocket money. आणि मी त्यांना खर्चासाठी पैसेही कधी मागितले नाही. If there was 6 paisa, 5 paisa in my pocket, आणि समजा that was a big thing. माझ्या खिशामध्ये 5 किंवा 6 पैसे असले तरी ती मोठी रक्कम असायची. So I knew that my father was spending everything for the kingdom of God. मला ठाऊक होतं की माझे वडील देवाच्या राज्यासाठी सगळे पैसे खर्च करत आहेत. So I never asked him, buy this, buy that. आणि मी त्यांना कधी म्हटलं नाही हे विकत घ्या ते विकत घ्या. Nowadays I see people watch the bicyclists. आणि मग आजकाल लोक ते सायकल चालवणाऱ्या लोकांना पाहतात. Very few are riding bicycles these days. आणि फार थोडे लोक सायकलवरती प्रवास करताना दिसतात. All boys are troubling their parents, buy me a motorbike. आणि सगळी मुलं आई वडिलांना त्रास देत असतात की आम्हाला मोटर बाईक विकत घ्या. Buy me a motorbike, I want to break my head. आणि मला माझं डोकं फोडून घ्यायचं आहे, मला तुम्ही मोटरसायकल घेऊन द्या. Well, and the poor parents, आणि गरीब बिचाऱ्या आई वडिलांना they borrow money or get some money and buy the motorbike, and the next thing the legs are broken or hand is broken or something. आणि मग गरीब बिचारे आई वडील कुठून ना कुठून तरी पैसे आणून उभं करतात आणि दुसऱ्या दिवशी पाय तरी मोडलेला असतो किंवा हात तरी मोडलेला असतो मुलाचा. Anyway, काही जरी असलं तरी I had an old bicycle. माझ्याकडे एक जुनी सायकल होती. And my pedals were very bad, and then I lost my pedals. Only the metal piece was left. आणि माझ्या सायकलचे पायडल जे आहेत ते गळून पडलेले होते. फक्त लोखंडी तुकडा जो असतो त्याला जोडलेला तोच तेवढा होता. Oh, I would gladly ride it. आणि त्याच्यावरती मी आनंदाने सवार व्हायचो. Only when there was rain, my leg will slip, my foot will slip. पाऊस पडला की माझे पाय सटकायचे त्या पायंडलवरनं. But I would never worry about that. पण मी त्याची कधी काळजी केली नाही. Nowadays I don't see anybody without pedals. आणि मग आजकाल मला कोणीही पायडल विना दिसत नाही. But I was satisfied. पण मी समाधानी होतो. I didn't trouble my father. Give me money, give me this. आणि मी माझ्या वडिलांना कधी त्रास दिला नाही की मला पैसे द्या, मला अमुक गोष्टी द्या. So even the boys and girls that grew up in the fellowship, आणि जे मुलं फेलोशिप मध्ये लहानाचे मोठे होतात, well, after some time, ते काही when they दिवसानंतर look at this man, this boy and that boy, या माणसाकडे त्या मुलाकडे या मुलाकडे जेव्हा ते बघतात, I see worldliness getting into them. आणि मला त्यांच्यामध्ये जगिकपणा शिरताना दिसतो. Instead of desiring to change the whole world, आणि संपूर्ण जग बदलायची इच्छा धारण करण्याच्या ऐवजी they become slaves to the pleasures of this world. ते या जगाचं ऐशारामाचे गुलाम होतात. Now what did Jesus say? प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला? 15th verse. 15व वचन पहा. Mark 4 and 15. मार्क रोज शुभवर्तमान 4 अध्याय 15व वचन. These are they by the wayside where the word is sown. वाटेवर वचन पेरले जाते तेथील लोक हे आहेत की But when they have heard, त्यांनी ऐकल्याबरोबर Satan cometh immediately and taketh away the word. सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो. Do you see this? तुम्हाला हे दिसतं का? The devil has freedom.
सैतानाला मोकळीक असते. Nowadays, people watch all kinds of pictures in their television. आजकालच्या दिवसामध्ये सगळ्या प्रकारची चित्र लोक टेलिव्हिजन वरती पाहतात. In the television, there's so much filth today. आणि व्यर्थ गोष्टी टेलिव्हिजन वरती दाखवल्या जातात. And there is magic, there is astrology. आणि भविष्य असतं, जादूटोना असतो. There is every form of uncleanness. आणि सर्व तऱ्हेचा अशुद्धपणा सर्व दृष्टींनी दाखवला जातो. Now, the family prayer, आणि मग कौटुंबिक प्रार्थना असते. husband and wife praying together. पती आणि पत्नी एकत्र प्रार्थना करतात. The boys and girls going alone and spending half an hour or 1 hour with the Lord आणि मुलं आणि in the मुली morning and evening. सकाळी आणि संध्याकाळी एकांतामध्ये जाऊन प्रभूच्या सानिध्यामध्ये वेळ घालवतात. These were the ordinary disciplines which we were given. आणि अशा तऱ्हेची सर्वसाधारण शिस्त आम्हाला लावण्यात आलेली होती. And as a matter of fact, I enjoyed my time with the Lord. आणि खरं सांगायचं म्हणजे प्रभू बरोबरच्या माझ्या वेळाचा मी नेहमी आनंद उपभोगला. After I got back from my cricket matches, माझ्या which क्रिकेट I used to play, ज्या क्रिकेटच्या मॅचेस मी खेळायचो त्या खेळून आल्यानंतर, or hockey and soccer matches, हॉकी किंवा सॉकर मॅचेस मी खेळून आल्यानंतर I would come home मी घरी यायचो and spend at least half an hour in prayer. अर्धा तास मी घरी येऊन प्रार्थनेमध्ये घालवायचो. And oh, I would lift up my voice and pray. आणि मी माझा आवाज उंचावून मी प्रार्थना करायचो. Now, my dear people, आणि आता माझ्या प्रिय जन हो, the word of God became very precious to me. देवाचं वचन माझ्यासाठी फार मौल्यवान असं होतं. So I used to learn so much of the word of God by heart. आणि अगदी तोंडपाठ मी देवाच्या वचनातनं बऱ्याच गोष्टी करायचो. And when I read some of the word of God, it used to stick in my head. आणि देवाचं वचन वाचल्यावर ते माझ्या बुद्धीमध्ये अगदी चपकल बसायचं. But what does Jesus say here? पण या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त The काय सांगतात? devil comes immediately and taketh away the word. वचन ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो. Now I don't want that to happen at these meetings. या सभांमध्ये असं हो अजिबात होता कामा नये अशी माझी इच्छा आहे. Because कारण our Lord was manifested to destroy the works of the devil. आणि सैतानाचं कार्य नष्ट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये प्रगट झाला. You have read that verse, I'm sure. आणि ते वचन तुम्ही वाचलेलं आहे माझी खात्री आहे. It is in John 1 John 3rd chapter 8th verse. 1 योहान 3:8. 1 योहान 3:8. For this purpose the Son of God was manifested to destroy the works of the devil. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला. Do you see this, my friends? माझ्या मित्रांनो, तुम्हाला हे दिसतं का? So when the devil is very busy, even here, या ठिकाणी पण सैतान कार्यरत आहे. oh, the word of God is going into the heart of my faithful servant. कर्णामध्ये देवाचं वचन जात आहे. The devil is very troubled. आणि सैतान फार अस्वस्थ झालेला आहे. oh, the word of God is being sown in the heart. आणि देवाचं वचन अंतःकरणामध्ये पेरलं जात आहे. And now this young man will live a new life. आणि आता हा तरुण मुलगा नवीन जीवन जगायला लागेल. This girl, this mother, this father, आणि हा मुलगा, ही आई, हा बाप,
They will become winners of souls. ते आत्मे जिंकणारे होतील. They will destroy my kingdom. माझ्या राज्याला ते उद्ध्वस्त करून टाकतील. So the devil is very troubled. आणि शैतान खूप अस्वस्थ झालेला आहे. In James 2nd chapter, याकोबाचं पत्र याचा 2रा अध्याय, the 19th verse, याकोबाचं पत्र 2. Thou believest that there is one God. एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस. Thou doest well. ते बरे करतोस. The devils also believe and tremble. भूतेही तसाच विश्वास धरतात व थरथर कापतात. Some people, some Christians today, काही लोक, काही ख्रिस्ती लोक सध्याच्या काळामध्ये they are worse than devils. ते शैतानापेक्षा पण वाईट आहेत. The Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, the devils believe that there is one God. शैतान देखील विश्वास ठेवतो की एक जिवंत देव आहे. They not only believe that there is one living God, आणि ते केवळ नुसता एकच देव आहे असा विश्वास धरत नाहीत, they tremble. ते थरथर देखील कापतात भूत. But पण look at many people who say they are Christian. पण स्वतःला ख्रिस्ती म्हणवणाऱ्या अनेक लोकांच्याकडे पहा. When some puja comes, तो पूजा येते कुठली तरी, and people say to them, आणि लोक त्यांना असं म्हणतात, oh, you must give money for this. तुम्ही या पूजेसाठी पैसे द्यायला पाहिजे. They will say, okay. ते म्हणतात ठीक आहे, घ्या काय असेल ती वर्गणी. I am told that in many places, मला असं सांगितलं की अनेक ठिकाणी those that collect money like this, अशा तऱ्हेने जे लोक पैसे गोळा करतात, when they see a Christian who says, no, I cannot, I do not believe in idolatry, आणि जो I will not give money. आणि त्यांना जेव्हा असा एखादा मनुष्य सापडतो ख्रिस्ती की तो म्हणतो की अशा मूर्तीपूजक गोष्टींना मी पैसे देणार नाही, It is an abomination, I आणि- don't believe it. आणि या गोष्टी देवाला धिक्करणीय आहेत, त्याच्यावर मी विश्वास ठेवत नाही. Yes, I see the devils trembling. आणि मी पाहतो की शैतान देखील थरथर कापतात. At whose name? कोणाच्या नावासमोर ते थरथर कापतात. I'd say, मी म्हणतो oh, use any other name. कुठलंही दुसरं नाव वापरून बघा. The name of this God who is on that hill or in that valley or anybody else. त्या खोऱ्यामध्ये किंवा त्या डोंगरावरती असणाऱ्या कुठल्याही देवाचं नाव घेऊन पहा. The devils will not be moved. ते शैतान कधीही हलणार नाहीत. But पण at the name of Jesus, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये they begin to ते tremble. थरथर कापतात. And then they say, oh yeah, I am going away, I am going. आणि मग ते म्हणतात की मी निघून जातो, मी निघून जातो. Sometimes when I am preaching, काही वेळेला जेव्हा दिवसामागे मी उपदेश करत होतो, these demons cry out. हे जे अशुद्ध आत्मे आहेत ते ओरडायला लागले, They say, oh, we can't be here. आम्ही इथं राहू शकत नाही. Why did we come here? या ठिकाणी आम्ही कशाला आलो. And they begin to run out of the crowd. आणि ते त्या जमावातनं धावत सुटले. And then those evil spirits are cast out. आणि मग ते अशुद्ध आत्मे त्यांच्यातून काढून टाकले गेले. See, some Christians, आणि काही ख्रिस्ती लोक they don't even have the faith of these devils. आणि शैतानाच्या ठाई जेवढा विश्वास आहे तेवढाही विश्वास त्यांच्या ठाई नाही. The devils believe शैतान विश्वास ठेवतो and tremble. आणि तो थरथर कापतो. Have you got a heart that trembles at God's word? देवाच्या वचनासमोर थरथर कापणारा अंतःकरण तुमच्या ठाई आहे का? If Moses quaked before the presence of God, जर मोशे त्या देवाच्या सानिध्यामध्ये थरथर कापला, who are you? Who am I? तुम्ही आणि मी कोण आहोत? We are nobodies.
आम्ही नगण्य आहोत, आम्ही कुणी नाही. We are unworthy. आम्ही अपात्र असे लोक We are आहोत, unclean आम्ही अशुद्ध लोक आहोत in the sight of a holy God. पवित्र देवाच्या समोर. What must we do? आम्ही काय करायला पाहिजे? We must humble ourselves. आम्ही स्वतःला नम्र करायला पाहिजे. My dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, is Maharashtra going to see Jesus? महाराष्ट्रात जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताला पाहणार आहे का? So my dear people, म्हणून माझ्या प्रिय जन हो, let us be watchful म्हणून आपण जागरूक राहायला पाहिजे. during these few days of meeting. या अगदी थोडक्या दिवसाच्या मीटिंगच्या कालखंडामध्ये The word of God must remain in the heart देवाचं वचन अंतःकरणामध्ये टिकून राहायला पाहिजे and bring forth fruit. आणि त्यांनी फळ दिलं पाहिजे. And the works of darkness in our families, villages, cities must be destroyed. आणि आपल्या कुटुंबामधलं, गावामधलं, शहरामधलं अंधकाराचं कार्य हे उद्ध्वस्त व्हायला पाहिजे. Let us pray. आपण प्रार्थना करू. Thou one true living God, तूच एकमेव खरा जिवंत देव आहे. surely your heart is grieved this evening निश्चितपणे आज संध्याकाळी तुझं अंतःकरण खिन्न झालं असेल. that millions of people are celebrating the death of a mythological Rakshasa. आणि मग आज आणि पौराणिकरित्या जो राक्षस मरण पावला त्याच्या मृत्यूचा पर्व या देशामध्ये साजरा केला जात आहे. Our offices are full of evil and bribery. आमच्या ऑफिसेस हे वाईट गोष्टींनी आणि लाचखोरींनी भरलेले आहेत. Oh, impurity and AIDS are destroying thousands of people. अपवित्रता आणि एड्स मध्ये हजारो लोक मरण पावत आहेत. Thy laws are broken. तुझे कायदे मोडले जात आहेत. And every form of image is made and called God. आणि कुठल्याही तऱ्हेची मूर्ती तयार केली जात आहे आणि तिला देव म्हटलं जात आहे. Lord, our sin is very great. हे देवा, आमचं पाप खूप मोठं आहे. How little we have done for you in India, in Asia, in the world. आणि कितीतरी कमी आम्ही तुझ्यासाठी भारतामध्ये, आशिया खंडामध्ये आणि जगामध्ये केलेलं आहे. Forgive us, O Lord. आम्हाला तू क्षमा कर हे प्रभू. Give us love, give us compassion. आम्हाला तू प्रेम दे, आम्हाला तू दयाळूपणा दे. Give us the zeal for your glory. तुझ्या गौरवासाठीची ती उत्सुकता तू आम्हाला दे. Bind the forces of darkness अंधकाराच्या सर्व शक्तींना तू बांधून टाक. and speak to us now. आणि आता तू आमच्याशी बोल. Speak to this whole nation. या संपूर्ण जगाशी, देशाशी तू बोल. Hear our prayer. आमची प्रार्थना तू ऐक. In Jesus' holy name. येशूच्या पवित्र नावात ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. Amen. आमेन.